चेंडूमध्ये संपर्क नाही आहे, डॉट बॉल आलाय. धावसंख्या 2 वरती असताना पहिल्या मॅचमध्ये खूप दमदार खेळ दोन्ही संघांचा राहिला होता. आता आमने सामने आहेत. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं मुदत्सर पटेल यांची बॅटिंग खूप चांगली राहिली होती FDC कुडूस संघासाठी. षटकातला पुढचा बॉल घेऊन शोएब मेमन राऊंड द विकेटने. त्यामुळे मात्र पुन्हा एकदा पाहायचं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे देखील होता. एसटी रक्षक पोचले देखील होते. झेलची संधी निर्माण झाली होती आणि तिथून मात्र हा झेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. डे नाईटची स्पर्धा, प्रत्येक दिवसाला अगदी वेगवेगळे समालोचक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचनंतर आकर्षक बक्षिसे देखील आहेत या स्पर्धेकरिता. ग्रामीण भागातील ही मानाची सन्मानाची स्पर्धा या बिलोशी नगरीमध्ये साकारली आहे. SP फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्धेचे प्रणेते संदीपजी पाटील यांनी आयोजित केलेली स्पर्धा उपसरपंच चषक 2025. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र त्रिफळाचित केले, दांडी गुल केली फलंदाजाची. पहिला धक्का, पहिली विकेट टीप खुकरी संघाचा. फलंदाज डगआउटला जाईल निवास दुमाडा. आणि टाकला गेला आणि त्यानंतर फलंदाजाला त्रिफळाचित केलं गेलं. क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, एसट्यांवरती बॉल आदळला आणि त्यानंतर त्रिफळाचित. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेशला इथून मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल, कारण एक बाजूने विकेट्स आले, दुसऱ्या बाजूने धावसंख्या देखील रोखली गेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शोएब मेमन यांची खूप चांगली गोलंदाजी, अगदी लॉंग रनअप आणि लॉंग रनअपवरती नियंत्रबद्ध गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल भावेश करिता. इथे देखील वेगाने बॉल हाताळलाय, प्रॉपर फटक्यामध्ये टायमिंग नव्हता आणि त्यानंतर शॉर्ट मिड विकेटमध्ये बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 4 धावा. शांतमय वातावरण आहे आणि त्यानंतर थंडीचे दिवस आणि या थंडीच्या दिवसामध्ये एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. ग्रामीण भागामध्ये फार कमी प्रमाणामध्ये नाईट टुर्नामेंट होत असतात, परंतु संदीपजी पाटील, अभिनय पाटील, जयजी पाटील आणि संपूर्ण बिलोशी ग्रामस्थांनी केलेले हे नियोजन पाहता अगदी डोळ्यांचं पारडं हिरावणं घेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 5 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक आतापर्यंत हाताळून झालेत 5. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉलवरती फलंदाजाची रणनीती काय असेल, स्ट्राईक, रोटेट की मोठा फटका, कारण शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा असतो. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला भावेश पाहायला मिळतील. 5 बॉलवरती शोएब मेमनने 5 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट्स टिपली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती फैजान मेमनने ठेवली होती, तो विश्वास सार्थक ठरलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का टीम खुपरी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या रोखली गेली आहे. 5 अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेट्स महत्त्वाच्या टिपल्या. अगदी पाहिलं तर
पहिला फलंदाज निवास दुमाडा बाद झाला आणि त्यानंतर दुसरा फलंदाज बाद झाला भावेश पाटील. या दोन फलंदाज डगआउटला गेलेत आणि इथून चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता निखिल आलाय. तर षटक क्रमांक 2 मध्ये आपण सोनूला पाहतोय, ज्या सोनूने मागील मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती. त्याच सोनूला पुन्हा एकदा प्रमोट केले गेले सेकंड ओव्हर करिता. फैजान मेमनची कॅप्टन्सी खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते, आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. कर्णधार म्हटला तर टीमचा केंद्रबिंदू आणि त्याने घेतलेले निर्णय अगदी खूप महत्त्वाचे असतात. बी फास्ट, मॅच स्पीडअप करा विनंती आहे. सोनू षटकातला पहिला बॉल घेऊन जातील. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय श्याम दुमाडा. श्याम करिता हा बॉल बिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते आणि तिथून मात्र हा झेल ड्रॉप झालाय. या छोट्या छोट्या चुका कदाचित महागात ठरू शकतील, कारण श्याम दुमाडा ज्यानं पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता आणि त्याचा या ठिकाणी झेल सुटला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 6 धावा. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. टीम खुपरी संघाला इथून अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, कारण FDC कुडूसमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग खूप मजबूत आहे. मुदत्सर पटेल, फैजान मेमन एकाच एक सरस खेळाडू या टीममध्ये आहेत आणि या संघाच्या विरोधात विजय साकारायचा असेल तर मोठं टार्गेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक विकेट गमावले, आणखीन एक धक्का टीम खुपरी संघाला. धन्यवाद डीजे. खुपरी गावचे सरपंच सन्माननीय किशोरजी पवार सहा धावा दफळकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट. नवीन फलंदाज बाळा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये शोएब मेमनने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, अगदी त्याच पावलावरती पाऊल ठेवून टिचून गोलंदाजी केली जाते गोलंदाज सोनूच्या माध्यमातून. हो, यावेळेला मात्र पहा आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अंधधुंद खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त धाव देऊन जाईल हा बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 7 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. उद्या देखील अनेक नामवंत संघ, अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अकुटप्प्याचा बॉल हुक केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहा मस्तक पे दस्तक. ए दोस्त ए तूने क्या कर दिया. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. तर फलंदाज बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, संधी गमावली आणि त्यानंतर तो बॉल देखील षटकाराकरिता गेलाय. त्यामुळे हा मोठा फटका आहे कुडू संघाला. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 13 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे संपन्न झाला. जो प्लॅटफॉर्म हवा होता, ज्या फटक्याची सक्त गरज होती, तो खुपरी संघाला मिळाला. नशिबाची साथ मिळाली आणि हा नशिबाचा षटकार आलाय फलंदाज बाळाच्या बॅटमधून. यावेळेला मात्र पहा समोरच्या दिशेने खेळलाय बॉल. एक धाव तर मात्र आले. एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 14 धावा धावफलकावरती. या अगोदरची मॅच आपण पाहिली. सिद्धेश्वर कोंडले विपक्ष धनंजय स्पोर्ट चिंचगड
ती मॅच आपण पाहिली तर लो स्कोरिंगची होती, परंतु लो स्कोरिंगची मॅच अगदी अंतिम क्षणाला जाऊन पोहोचली होती. आणि इथे देखील पाहिलं तर पहिल्या डावामध्ये धावसंख्या अगदी थांबवली जाते. अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावरती या सामन्यांचा आनंद घेत आहेत, अनेक ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रीडा रसिक या मैदानाच्या अवतीभवती आहेत. षटकाराच्या बाहेर जो पण प्रेक्षक या ठिकाणी झेल टिपणार आहे त्याला तब्बल 1200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून 1000, निलेशजी निमसे उद्योगपती नेवरे यांच्या माध्यमातून 200 रुपये. अकुट टप्प्याचा बॉल पूल केला ऑन साइडला आणि त्याचनंतर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार चौकार. अर्थानं पहा नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळाली. या चौकारण टीमची धावसंख्या 18 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे सोनूचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेला बॉल ऑन साइडला. मिड ऑन मध्ये कोणत्या प्रकारची चुकी झाली नाहीये. विकेट गमावलाय चौथा. हा बॉल किती धावा देऊन जातील टीम खुपरी संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पराग पाटील लेजंड क्रिकेटर आहेत. खूप सारा क्रिकेट त्यांनी आपल्या संघासाठी खेळलाय आणि अशा स्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरिता मिडल ऑर्डरमध्ये त्यांना पाचारण केले. इन ॲट 6व्या क्रमांकावरती पराग पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनेक सारे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावरती देखील आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतील बाळा, ज्यांचा झेल सुटला त्यानंतर षटकार आला होता आणि पुन्हा एकदा आपण त्यांना स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. तर गोलंदाज निखिल षटकातला पहिला बॉल घेऊन जातील लेफ्ट हँड बॅट्समन बाळा करिता. पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाही. इथे काय केलंय फलंदाजानं, तर इथे खऱ्या अर्थानं आत्महत्या केली आहे. आवश्यकता नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र 5वा धक्का टीम खुपरी संघाला. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 19वा धावफलकावरती स्ट्रायकर एंडवरती आता पराग पाटील पाहायला मिळतील. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून बॅटिंग करावी लागेल, कारण हिथून धावा येणं टीम खुपरी संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. निखिल राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन
यावेळेला मात्र ऑन साइडला फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते तैनात. हा 6वा धक्का पराग पाटीलच्या खेळीचा देखील या ठिकाणी अंत होतोय. 19 या अंकावरती विकेट क्रमांक 6 मिस्टर पराग पाटील बॅक टू द डगआउट. गेला आणि चांगली गोलंदाजी, ज्या वेळेला स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होते त्यावेळेला टीमसाठी एक चांगलं संकेत म्हणावं लागेल आणि खऱ्या अर्थानं विश्वासार्थ की इथं गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय प्रचंड वेगाने हा बॉल हाताळलाय. वुडलँड स्पॉटवरती हा बॉल पिच झाला. निर्धाव बॉलची ते सांगता झाली आहे. मागील मॅचमध्ये देखील पाहिलं तर दमदार गोलंदाजी निखिलने केली होती. या मॅचमध्ये देखील पाहिलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने तो संधी देत नाहीये फलंदाजांना. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल निखिलचा सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन जितू शेळके. यावेळेला मात्र पाहिलं तर समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. एक धाव इथे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावरती. यानंतर आपण टॉस बॉक्समध्ये हडकमोल सर आमचे उपस्थित आहेत आणि तिथून टॉस देखील करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 3 हमरापूर विपक्ष तिळसे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल निखिलचा सामना करतील त्या ठिकाणी महेश. येणारे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे असतील दोन्ही टीम्स करिता. पुन्हा एकदा प्रचंड गती, वेग आणि वेग पाहायला मिळतोय. सातत्याने वेगाने गोलंदाजी केली जाते आणि यशस्वी देखील होत आहे. ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्यावेळेला तुमची लाईन लेंथ योग्य असणं गरजेचं आहे आणि ती योग्यता दाखवली गेली आहे. शेवटचा अंतिम बॉल या डावातील सामना करेल राईट हँड बॅट्समन महेश. यावेळेला क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे एक धाव तर मात्र निश्चितपणाने मिळते आणि इथून लेग बाईटचा इशारा. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धावसंख्या 20 वरती. विजयाकरिता 18 बॉल आणि 21 ची गरज. म्हणून छाप पाडली वाडा प्रीमियर लीग मध्ये असे आमच्या गावचे जुनेद जुसानी. एका बाजूला आहे जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी तिळसा, तर दुसऱ्या बाजूला आहे तेजस चॅलेंजर हमरापूर. आमच्यासोबत आणखीन एक आर के सलूनचे प्रोप्रायटर राजा आहेत. त्याचबरोबर निखिल पाटील आहेत. तर नाणेफेक करतायत. मी विनंती करतो जुनेद जोसानी वेगवान गोलंदाज यांना. तर नाणेफेक जिंकलेले आहे जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी तिळसा संघानं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोरचा संघ अमरापूर. आपण एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा केलेले एकमेकांची शक्तीस्थळ माहिती आहेत. काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा सामना असेल. 3 षटकांमध्ये समोरच्या संघाला सहयोग केनी याचा संघ म्हणून ओळखला जातो. कशा प्रकारे त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच. त्यानंतर तुम्हाला प्रथम फलंदाजीसाठी आचरण केलेले आहे. 3 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ हा जरी जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी तिळसा असले तर तिळसा एक क्रिकेटमध्ये मागील 4-5 वर्षामध्ये वाडा तालुक्याच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचा दर्जेदार संघ, दादा खेळाडूंचा संघ, म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांनी संघ प्रवेश केला तेव्हा त्यांना कोणी काय अंडर इस्टिमेट समजलं गेलं. परंतु वाडा तालुक्यातल्या अनेक क्रिकेट महाशक्तींना जेव्हा त्यांनी धूळ चारली आणि आपल्या नावाला वलय निर्माण केला, अशा संघाबरोबर खेळताना युवराज डुकले हा तुमच्या स्पर्धेमधला प्रत्येक संघासाठी डोकेदुखी ठरणारा गोलंदाज फलंदाज आहे. त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे काय तंत्र असेल?
नक्कीच आमच्याकडे चांगल्या प्रकारचे गोलंदाजी आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी चांगली गोलंदाजी करून, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मैदानामध्ये आपण जे 100% जे करू त्यावर सगळं डिपेंड आहे. नक्की दोन्ही संघांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा असतील. द न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. जीवी स्पोर्ट्स आई गाव देवीतीलचा वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद सर. तर जाऊयात आपण पूर्वार्ध पहिला उत्तरदाला सुरुवात होत असताना सलामीचे दोन शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. फैजान मेमण आणि त्याच्या साथीने मुदतसर पटेल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयाकरिता लक्ष गाठायचंय. 18 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन ठेवलंय आणि अशा स्थितीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बाळा, ज्यानं मागील मॅचमध्ये दमदार गोलंदाजी केली होती. बाळा इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, हडकमोल सर आपल्यापर्यंत त्यांचा गोड आवाज आणि एक जबरदस्त मराठी शब्द सामुग्री तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. तर नक्की जसजसं वातावरण थंड होतंय, खेळाडूही थोडेसे थंड पडतायत की काय, प्रेक्षकही पेंगाळलेले आहेत अशा अवस्थेमध्ये आणि पहिल्या चेंडूला आणि गडी बाद असल्याचा आनंद व्यक्त केला जातो की काय खुपरी संघाकडनं बघूया. तर पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा फैजान गोल्डन डकचा शिकार होतोय. खुडूस संघासाठी बसलेला जबरदस्त आदरा. पहिल्या डावाच्या सुरुवातीला फैजान मेमन बाद होणे म्हणजे कुडूसचा संघ डिमोरलाइज होण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु पुनश्च एकदा मुदतसर, एक जुना जाणता खेळाडू मुदतसर पटेल, आमच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू. ज्या टायमाला आम्ही क्रिकेट खेळायचो, शिकारी क्रिकेटकर, तेव्हा हा एकदम न्यू कमर होता, अगदी शाळकरी मुलगा होता आणि आमच्या तालमी तयार झालेला खेळाडू, क्रिकेटमधला एक जबरदस्त मास्टर ब्लास्टर तडाखेबंद फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातं. कव्हरच्या दिशेने एक रन पूर्ण काढले, ती दुसरी धाव घेतली जाते की काय बघूया. आणि सुरेख रनिंग बिटवीन द पै विकेट पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या कुडूस संघाची 1 बाद 2 बाद झालेला फलंदाज फैजान, ज्याच्या षटकार चौकार आणि एक्सप्लोसिव्ह फलंदाजी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक वर्ग आले होते, परंतु दोन्ही सामन्यामध्ये या फलंदाजाने घोर निराशा केलेली आहे. नक्कीच सर. मुदतसर पटेलचा तुम्ही आता नुकताच उल्लेख केला. मला देखील आठवते, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वाफे या गावी टुर्नामेंट होती. आदरणीय दशरथ गुरुजींची ती स्पर्धा होती. मापोली विरुद्ध कुडूस सामना होता आणि 3 बॉल 16ची आवश्यकता असताना मुदतसर पटेलने तो सामना जिंकून दिला होता. नक्कीच नक्कीच. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं, भिरकावून दिले जातं. झेल उडतो की काय बघूया. झेल सुटतोय आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. खरं तर मुदतसरच्या अशा अनेक अजरामर खेळ्या मला वाटते मापोलीच्याच मैदानावर मुदतसर पटेल आणि योगीराज चौधरी यांनी प्रत्यक्ष मापोलीला, धोंडा वडोलीला जो जबरदस्त फलंदाजी केली होती. मला वाटते तब्बल 58 धावा दोघांनी पळून काढल्या होत्या, चोपून अक्षरशः. भाऊ चषकामध्ये भाऊ चषक. तर असा एक जबरदस्त फलंदाज शैलू आता मैदानामध्ये येतोय. मुदतसरला अजूनही फलंदाजीची संधी मिळत नाही. षटकामधला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज बाळा. यावेळेला मात्र शैलू यांच्या बॅटमधनं आणखीन एक जमदार असा चौकार पाहायला मिळतो की काय बघूया. पंचांकडनं इशारा काय येतोय. चौकार का? मध्ये नमी दमट हवामान. पुढचा चेंडू बाळा यांचा राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातं. पॉईंटच्या दिशेने 1 रन पडून काढले ते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. हॅलो. अगदी कमी षटकांचे सामने असलेला प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारण्यापेक्षा व्यावसायिक दृष्टिकोन जर ठेवला, सिंगल डबल तर 18 चेंडूमध्ये आरामात 35 ते 40 धावा निघू शकतात. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी, कारण थंडीचा प्रभाव वाढलेला आणि बऱ्याच प्रेक्षकांनी घरचा मार्ग पकडलेला आहे. पुन्हा एकदा बाळा षटकामधला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मुदत पटेल यांच्याकडनं होतोय, अयशस्वी आणि चेंडू पडतो निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम कुडूची होती ती 1 बाद 9 बाद झालेला फलंदाज फैजान मेमन पुनश्च एकदा या सामन्यामध्ये दुसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार होतोय. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 12-13 लो स्कोरिंग मॅच. फार मोठे फटके मारायची गरज नाही. जस्ट 1 and 2 इज इनफ. देर इज नो नीड ऑफ टू प्ले एनी बिग शॉट अँड स्टुपिड शॉट. जस्ट प्ले, जस्ट स्टे ऑन द क्रीज अँड चेस द टार्गेट इझिली. काही मोठे फटके मारायची गरज नाही, रिव्हर्स स्वीप मारायची गरज नाही, आडवे तिडवे फटके मारायची गरज नाही. फक्त चेंडूला भिडा, चेंडूवर चालत जा, ढकला आणि 1-1 2-2 धावा पळून काढा. आणि जितक्या धावा पळून काढाल तितका गोलंदाजी करणारा, क्षेत्ररक्षण करणारा संघाकडनं चुक्या होण्याच्या जास्तीत जास्त शक्यता असतात. शेलू फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेला आहे. हो, रुपेश पवार यांचे वारंवार प्रेक्षकांना, खेळाडूंना आव्हान आहे की 3 षटकार मारा, 3 चौकार मारा आणि माझे 1000 रुपये एकदाचे घेऊन टाका. हो, एकदा हातात येऊन गेलेले आहेत. हॅलो हॅलो. हा, पहिला चेंडू सागर यांचा. यावेळेला पुढे सरसाव, चेंडूला फेकून दिलं जाते. झेल उडतोय की काय. आणि इथे मात्र शैलू, म्हणजे बघा इकडनं कान टोचले, परंतु कान टोचले तरी फरक काय पडला नाही शैलूकडं. झटपट क्रिकेटचा ओव्हरडोस झालेला आहे आजकालच्या यंग जनरेशनला. म्हणजे हेच खेळाडू जाऊ द्या, अगदी IPL खेळणारे आणि भारतीय संघात जेव्हा निवड होते 5 दिवसीय कसोटीमध्ये, तेव्हा त्याचा फटका त्यांना पाहायला मिळतोय. आणि आजचाही फटका तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आमच्यासारख्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात जर केल्या, आम्ही बोलतोय की सिंगल डबल देर इज नो एनी बिग शॉट नीडेड, तरी सुद्धा फटका मारला आणि शैलू यादव बाद होतोय. बघूया आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. साजिद खान येतोय. मॅन ऑफ द सिरीज ठरलेला सिरसाच्या स्पर्धेमध्ये. हमरापूर टॉस उडवला. बघा पॉईंटच्या दिशेने चेंडूला कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट पाहायला मिळतंय. चेंडू प्रचंड वेगाने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. अगदी वारा प्यायला गा सुसाट. ज्याप्रमाणे रेसचा घोडा पळतो त्याप्रमाणे दोन्ही खेळाडू पळतायत. काय पंच काय 1 रन शॉट, एकच धाव. धावा झालेल्या 10. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 12 धावा. झटपट क्रिकेटचा ओव्हरडोस इतका झालेला आहे का नवीन खेळाडूंना जरा एक विकेटवर फार काळ थांबायची गरज वाटत नाही किंवा ते थांबू पण शकत नाही, असाही माझा दावा आहे. जास्तीत जास्त त्यांची इनिंग किती 7 ते 8 चेंडू जर खेळले आमच्या भागातले खेळाडू, की त्यांना असं वाटतं की आपण खूप खेळलोय. म्हणजे डावाच्या सुरुवातीला डावाचा म्हणजे फिनिश करेपर्यंत त्यांची थांबण्याची शक्यता नसते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा दिला जातोय. हॅलो. धावसंख्या कुडू संघाची 3 बाद 10. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की आता 9 चेंडू शिल्लक यांनी जिंकण्यासाठी. 9-12 9-12. मार षटकार घेऊन जा 5000.
मार षटकार घेऊन जा 5,000. बघा, एका बाजूला खेळाडूंना षटकार चौकारांसाठी प्रलोभनं दाखवली जात आहेत आणि खेळाडू आपल्या संघाचं हित कशात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पैसे आपल्या खिशात कसे येता येईल याचा मार्ग स्वीकारतायत आणि वेडेवाकडे फटके मारून आपल्या संघाला अडचणीत आणतायत. खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात शोएब मेमन अव्वा, ज्याच्या नावाची झाले जिकडे तिकडे हव्वा. पुढचा चेंडू आणि फलंदाज बाद. हार के काले बादर मंडराने लगे. अगदी पराभवाच्या खाईमध्ये ढकललं जाते. कुडूच्या संघाकडनं बेजबाबदार उतावीळपणाची फटकेबाजी केली जाते. विकेट हॅट्रिकची गोलंदाजीची संधी आहे. फक्त एकच जमेची बाजू त्यांच्यासाठी की मुदस्सर पटेल अजून मैदानामध्ये. 8-12 विकेट हॅट्रिकला 500 रुपये. रुपेश पवार यांच्या पैशांना असं झालं की घ्या, लूट लो मुझे और जाने दो मुझे घर को सोने के लिए. जोपर्यंत पैसे जात नाही तोपर्यंत ते इथून जाणार नाही. पुढचा चेंडू यावेळेला बघा, मुदस्सर मोहज्जम पटेल 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. दॅट्स अ प्रॉपर क्रिकेट. दॅट्स अ आयडियल लेसन हाऊ टू चेस द टार्गेट. धावांचा पाठलाग कसा करायचा बघा. 2 अनुभवी खेळाडू आले मैदानामध्ये. मोहज्जम पटेल जो आमच्या तालमीत घडलेला आहे. क्रिकेटमधले अनेक चढाव उतार पाहिलेले. सिच्युएशन कसं, व्हेन यू आर अंडर प्रेशर हाऊ टू हँडल द सिच्युएशन त्याला माहिती आहे. आणि बरोबर आल्या चेंडू 2 धावांसाठी ढकलला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12वर. आता आमचे स्कोर सांगतात 7 चेंडू आणि 7-10. अजूनही कुडूच्या संघाला सामना जिंकण्याची नामी संधी आहे. जमेची बाजू अजूनही मुदस्सर पटेल. धावांचं मशीन जरी आज थंडावलेलं असेल आज तो या सामन्यासाठी, तरी कुठल्याही क्षणी 1-56 1-47 सारखी धडाडणाऱ्या गोळ्या जशा वरतात तशा त्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पडू शकतो. पुढील चेंडू आणि यावेळेला मात्र फलंदाज पुन्हा एकदा स्वीप करण्याच्या धावा झालेल्या आहेत बरोबर 12. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि 10 धावा. बचे हुए 6 गेंदों में 10 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 6 अँड रन रिक्वायर्ड 10. नवीन फलंदाज प्रणित, ज्याचं टोपण नाव आहे मोनू. त्याचा आणखीन एक जोडीदार आहे सोनू और मोनू. रवींद्र भोईर 500 रुपये. कुठली पण हॅट्रिक करा आणि रवींद्र भोईर गुरुजी निवृत्त शिक्षक यांच्याकडनं 500 रुपये रोख देऊन त्या खेळाडूचा सत्कार केला जाईल. प्रेक्षक वैतागले. झिंगलेले प्रेक्षक झिंगत घरी गेले. त्यांनी आशा सोडून दिली की 1200 रुपये आपल्याला मिळणं अशक्य. अजून 5-6 दिवस बाकी आहेत. घाबरू नका. हा, उद्या प्रयत्न करा. परंतु निरंकारी होऊन जर प्रेक्षक आले, निरंकार, हा, उत्तेजक द्रव्य जर नसेल तर तुम्हाला 1200 रुपये मिळू शकतात. जिंकलेल्या अवस्थेत तुम्हाला चेंडू भेटणार नाही. हा, उद्या त्यांचं आणखीन बक्षीस वाढलेले रुपेश पवार यांचं.
हो. पुढचा चेंडू या वेळेला लंबाचे ताकद से भरा हुआ तगड़ा शॉट. त्याने पहिले भविष्यवाणी घेतली की हा कॅच कोणी घेतलाय बघाव, लक्ष ठेवा, नाही तर काही खोटी बोंब पण येऊ शकते इकडं. का कॅच घेतला कारण त्या अंधारात आपल्याला काय स्पष्ट दिसत नाही. पुढचा चेंडू वाह, पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले ते एका धावेने. ठाकरे खुपरी यांना किती रुपये? संदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत. त्याचं वाटप लगेच केलं जात आहे. सूरज ठाकरे तुषार पाटील यांच्या हस्ते. आतापर्यंत मला वाटतं तिसरा भाग्यवान प्रेक्षक आहे. तिसरा. तिघे जण झाले ना, 3 झाले ना आतापर्यंत. 3 जणांनी झेल घेतली. मागच्या खानविली विभाग प्रीमियर लीगला तब्बल 11 प्रेक्षकांनी झेल घेतले होते ना 11,000 रुपयाचं वाटप करण्यात आलं होतं. मी तर त्यावेळेस सांगितलं होतं एक दिवसीय रोजगार मिळावा. हो हो. रुपेश ठाकरे यांच्याकडनं षटकार चौकार मारा 3 विकेट घ्या 500 रुपये, 3 चौकार मारा 500 रुपये, 3 षटकार मारा 500 रुपये. एकदा जर रुपेश पवारचे पैसे घ्या आणि त्यालाही घरी जाऊ द्या. त्याच्या खिशाला झाला ओझा पैशांचा. पैसा खिशा. 4 बॉलात 3 धावा कुडूस संघ. नवीन फलंदाज कोण आलाय? पंकज. एक रन पडून काढली जाते. आता किती चेंडूत किती धावा? 3 चेंडू 2 धावा. किती फलंदाज कुडूचे बाद झाले? 1 2 3 4 5 6. अतिशय दयनीय अवस्था कुडूस संघाची, चिंताजनक. कारण षटकार चौकार मारूनच सामने जिंकण्याची जी खराब सवय आजच्या नवीन पिढीला लागलाय त्याला कुडू संघही अपवाद नाहीये. रिव्ह्यू मागितलाय कशाबद्दल? मागितलाय का? 14 सेकंदाचा ऑफिशियल अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल्स. Within 14 seconds, if you take a review, it will be allowed. किती चेंडू बाकी आहे? 3 ना. 3 चेंडू आणि 2 धावा. मुदस्सर पटेल उम्मीद का आखरी चिराग, उम्मीद की आखरी किरण. ज्याच्यावर दारो मदारे, ज्याच्यावर भिस्त आहे. मुदस्सर पटेल एक तजुर्बाकार खिलाडी आहे. बघूया 3 चेंडू 2 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंटच्या दिशेने चेंडू आणि खेळ खल्लास. पॉइंट बाउंड्री के बाहर गेम जाती हुई चौकार आणि इथं विजयी साध्य होतोय कुडू संघाचा.
खूप चांगली बॅटिंग आणि खऱ्या अर्थानं या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललाय. वाघासारखे लढले आणि आपल्या संघाला विजयश्री करून दिलं. मुदतसर पटेल ठरतात प्लेअर ऑफ द मॅच. तुषार पाटील युवा कार्यकर्ते आहेत बिलोशी गावचे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार देऊन मुदतसर पटेल यांना सन्मानित केलं जाईल. वेल प्लेट मुदतसर पटेल, खूप चांगला खेळ तुमचा राहिला. पहिल्या मॅचमध्ये देखील दमदार खेळी. या मॅचमध्ये देखील पाहिलं की डावाची पडझड होती, संघ कुठेतरी अडचणीत होता आणि अशा स्थितीमध्ये आपण संकट मोचक ठरलात आणि आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं. पुढील मॅचसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली, सन्माननीय समीरजी सावंत आमच्या समवेत जॉईंट आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथून मॅचला सुरुवात होईल. एक बाजूने असेल जीबी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे विपक्ष त्यांच्या एजे स्पोर्ट्स हमरापूर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, मी विनंती करतो आपणास. चला आपण पुढील फेरीचा लगेचच ड्रॉ करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावरती FDC कुडू संघाचे कर्णधार, सिद्धेश्वर कुंडले संघाचे कर्णधार आणि चालू असलेल्या संघातील एक एक प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठावरती जा. त्या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते ड्रॉ करणार आहोत. तिसऱ्या फेरीकरिता 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. जी एक चिठ्ठी उचलली जाईल ती थेट क्वालिफायर मॅच मध्ये असेल अंतिम आजच्या दिवसातील, आणि त्या ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांचा सामना खेळवला जाईल. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. हॅलो 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 आजच्या या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये आपल्यात जे प्रेक्षक वर्ग मध्ये जे सामील झाले ते रत्नागिरीचे आणि भारत पेट्रोलियमचे जे कोच, कबड्डीचे कोच जे हजर झाले त्यांचं सुद्धा आभार मानतोय आणि 2 मिनटं त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. धन्यवाद. कारण खूप क्रुशियल मुवमेंट आहे, कारण आपण या ठिकाणी ड्रॉ करत आहोत. विनंती आहे आपल्याला, कारण हा मुवमेंट खूप महत्त्वाचा आहे, कारण फेरी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ही सूचना आपण लक्षात घ्या, कारण इथून एक चुकी आपल्याला मागा ठरू शकेल. त्यामुळे आपण योग्यरित्या आपण हा ड्रॉ करणार आहोत. आपण 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवणार आहोत. FDC कुडूस, सिद्धेश्वर कोंडले आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या उडवत आहोत. एक चिठ्ठी जी उचलली जाईल त्या संघाला बाय असेल. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या.